ولو يؤاخذ الله الناس بظلمهم ما ترك عليها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم لا يستأخرون ساعة ولا يستقدمون ويجعلون لله ما يكرهون وتصف ألسنتهم الكذب أن لهم الحسنى لا جرم أن لهم النار وأنهم مفرطون تالله لقد أرسلنا إلى أمم من قبلك فزين لهم الشيطان أعمالهم فهو وليهم اليوم ولهم عذاب أليم وما أنزلنا عليك الكتاب إلا لتبين لهم الذي اختلفوا فيه وهدى ورحمة لقوم يؤمنون والله أنزل من السماء ماء فأحيا به الأرض بعد موتها إن في ذلك لآية لقوم يسمعون. अशा जुलमी कारवायांबद्दल जर अल्लाहनं लोकांना पकडीत घ्यायला सुरुवात केली तर जमिनीवर एकही सजीव वाचू शकणार नाही. परंतु त्यानं एका ठराविक मुदतीपर्यंत लोकांना ढील देऊन ठेवली आहे. मग जेव्हा ती वेळ येऊन पोहोचेल तेव्हा मात्र कोणालाही क्षणभरही मागे पुढे होण्याची सवड मिळणार नाही. आणि हे अल्लाह करता अशा गोष्टी योजतात ज्या स्वतः करता पसंत करीत नाहीत आणि त्यांच्या जिव्हा खोटं बोलतात की कियामतीच्या दिवशी त्यांच्याकरता भलाई आहे. यात शंका नाही की अशा लोकांकरता जहन्नम आहे ज्या दाखल होताना सर्वांच्या पुढे त्यांना चालवलं जाईल. अल्लाहची शपथ, तुमच्या पूर्वी आम्ही ज्या जनसमूहाकडे देखील पैगंबर पाठवला तेव्हा सैतानानं त्या समूहाच्या लोकांचं वाईट आचरण त्यांच्या नजरेत शोभिवंत करून दाखवलं आणि आज कियामतीच्या दिवशी सैतानच त्यांचा वली राहील आणि भयंकर दुःखदायक अजाब त्या सर्वांना भोगावा लागेल. आणि आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे. याच्याद्वारे तुम्ही यांच्या मतभेदाची हकीकत स्पष्ट करावी आणि हाच ग्रंथ त्यांना सरळ मार्गावर आणेल. आणि याच ग्रंथाद्वारे इमानधारकांना मार्गदर्शन आणि अल्लाहची कृपा दया प्राप्त होईल. आणि अल्लाहनंच आकाशातून पाणी वर्षवलं, मग जमीन जी पावसाविना मृत झाली होती तिला जीवन प्रदान केलं. जे लोक सत्य गोष्टी नीट ध्यानपूर्वक ऐकतात अशा लोकांकरता ही निशाणी पुरेशी आहे.